स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरीच्या ब्लाउजवरती हळदीच्या खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग पानगळ्यावरील डिझाइन बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा इथे मी स्क्रीनवर त्याची मेजरमेंट सांगितली आहेत आणि बाकीच्या करून दाखवत आहे। तर आता आपण यावरती पानगळ्याचा शेप देऊन घेणार आहोत। तर खूपच सुंदर अशी डिझाइन रेडी होणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर हे बघा तुम्ही पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। आता साइडने 1.25 इंचाला मी मार्किंग करून घेत आहे इथपर्यंतच फक्त, कारण की 1/2 इंच आपलं गोट मारण्यात जाईल आणि मग 1 इंचाचा पॅच रेडी होईल। तर हे बघा इथून खाली अशा पद्धतीचा आकार देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, तर हा जॉइंटच पॅच असणार आहे, याला काही कट वगैरे करायचं नाहीये। तर हे बघा तुम्ही येलो कलरचं कापड कट करून घेतलंय। तर आता आपण पानगळा कट करून घेऊयात। तर अगदी व्यवस्थित जसा आकार आहे तशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर याला आता आपण ब्लाउज पीस वरती शिवून घेणार आहोत आणि मग पॅच बनवणार आहोत। तर त्या अगोदर हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे तो दुसऱ्या भागावरती उमटवून घ्यायचा आहे। तर हे बघा मी अशा पद्धतीने इकडे उमटवून घेतलेला आहे। तर त्याला आता मी डार्क करून घेते जेणेकरून आपल्याला ते स्टिच करताना सोपं जाईल। तर हे बघा इथे मी आता याला डायरेक्टली उलट्या ब्लाउज पीस वरती शिवून घेत आहे। याला आपण गळापट्टी आणि गोटपट्टी कमरपट्टी लावणार आहोत, त्यामुळे मी उलट्या साइडनेच शिवून घेत आहे डायरेक्टली। याला आपल्याला पट्टी करायचं नाहीये। तर हे बघा इथे मी सगळीकडून जॉईन करून घेतलंय, गळा, कमरेची साइड आणि जे एक्स्ट्राचं आहे कडेचं ते पण। तर आता यावरती आपण पॅच लावून घेणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीने सरळ करून ठेवायचंय आणि मग आपण त्याला पॅच लावणार आहोत। तर हे बघा इथे मी जे कापड घेतलं होतं त्याला मधून कट करते आणि मग आपण ते जॉईन करून घेणार आहोत। तर अगदी व्यवस्थित सेंटर मधून कट करायचे आणि जॉईन करून घ्यायचे। तर हे बघा तुम्ही जॉईन करून घेतलंय, तर त्याच मापाचं मी अस्तर पण घेतलंय। तर त्याला आता आपण हे व्यवस्थित प्रेस करून साइडने फिनिशिंग सहित लॉक करून घेणार आहोत। तर हे बघा इथे तुम्ही कॅनव्हास पेपर पण यूज करू शकता, तरी मी अशा पद्धतीने केलंय। तर आता काय करायचं आहे, याला सरळ ब्लाउज पीस वरती ठेवायचंय। हे बघा अशा पद्धतीने गळ्याच्या मधोमध आणि प्रेस करत सगळ्या साइडने जेवढे होतील तेवढ्या टाचण्या लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते हललं नाही पाहिजे। ही खूप सोपी पद्धत आहे पण खूप जपून करावी लागते। ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे सेफ आणि सिक्युअर मध्ये प्रेस करत टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि मग आपण त्यावरती स्टिच करणार आहोत। तर हे बघा तुम्ही किती टाचण्या लावून घेतल्यात त्याच पद्धतीने तुम्ही करायचंय। तर ही शोल्डरच्या ज्या टाचण्या आहेत त्या मी साइडला लावून घेते जेणेकरून आपल्याला शिवताना तिथे मध्ये यायला नकोत। तर यानंतर काय करायचं, जो पानगळ्याचा आकार आहे तो अगोदर स्टिच करून घ्यायचा आहे आणि मग कडेचा जो पॅचचा भाग आहे तो करणार आहोत। तर अशा पद्धतीने केल्यावर काय होतं, गोळा होत नाही, अगदी व्यवस्थित एकदम हळूवारपणे स्टिच करून घ्यायचं। जिथे टोक तिथे सुई खाली ठेवायची आणि मग फिरवून पुढे कंटिन्यू करायचं आहे। 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत मी इथे पानगळा जो आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीने बघा किती सुंदर असं रेडी झालाय तो। तर आता कडेने आपण स्टिच करून घेणार आहोत। तर कुठे काही गोळा झालेला आहे का ते बघायचे आणि मग कडेने स्टिच करून घ्यायचे। जसं सोपं जाईल खालून वरून तशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करायची आहे। अगदी व्यवस्थित प्रेस करत कपडा ओढत मग स्टिच करायचंय जेणेकरून तो गोळा होणार नाही। तर हे बघा एका साइडचं झालंय आपलं, कुठे काही गोळा पण नाही झालं। तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साइडचं पण करून घेते आणि जी मार्किंग केली आहे त्याच मार्किंग वरती व्यवस्थित शिलाई द्यायची आहे जेणेकरून पॅचचा जो आकार आहे तो आहे तसाच राहील। ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पुढे पण दुसरी पण जी पॅचची लाईन होती ती मार्किंग केलेली स्टिच करून घेतलीये। तर आता आपण काय करणार आहोत, टाचण्या रिमूव्ह करून जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करणार आहोत आणि मधलं गळ्याचं जे आहे ते पण कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा अगोदर मी मधल्या गळ्याचं जे आहे ते कट करून घेते। हे बघा अगदी तंतोतंत 1/2 इंच एवढं मार्जिन सोडत मी कट करून घेतला होता ना अगोदरचा पार्ट, त्याच पद्धतीने इथे पण कट करून घेतलाय। आणि यानंतर आता काय करायचंय, जे कडेचं आहे ते पण एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने 1 लाईन एवढं मार्जिन ठेवत। तर हे बघा अशाच पद्धतीने मी सगळं कट करून घेतलंय। तर यानंतर काय करायचं, याला गळापट्टी किंवा गोट पण मारू शकता। तर इथे मी पायपिंग करून घेते। तर मी अगोदर पायपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघून ही पायपिंग करू शकता। ठीक आहे, तर हे बघा मी पायपिंग व्यवस्थितरित्या करून घेतलेली आहे। तर इथे आता आपण बो लावणार आहोत। तर त्यासाठी मी जे ब्लाउज पीसचं कापड आहे ते घेतलंय। तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचंय मध्ये आणि मग कडेने त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हे बघा मी शिलाई देऊन घेतली, त्याला सरळ करून घेते व्यवस्थित आणि मग आपण त्याचा बो रेडी करणार आहोत। तर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर तो पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। तर बघा व्यवस्थित ते मॅच होत आहे का नाही तेवढ्या मार्जिन मध्ये ते बघायचे आणि मग व्यवस्थित त्याचा आपल्याला अशा पद्धतीने प्लेट टाकून बो रेडी करून घ्यायचा आहे।
तर व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून हे बघा सेंटरची प्लेट कडेच्या 2 प्लेट घेऊन त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने सेम साइज मध्ये रेडी झाले पाहिजेत त्या प्लेट्स, जेणेकरून जो बोचा लुक आहे तो व्यवस्थित येतो। तर हे बघा इथे मी रेडी करून घेतलंय, तर अगदी व्यवस्थित असा रेडी झालेला आहे। तर यानंतर आता आपण लेस लावून घेणार आहोत कडेने गळ्याच्या। तर हे बघा इथे मी गोल्डनच लेस घेतलेली आहे, जर तुमच्याकडे साडीवर मॅचिंग असेल तर ती तुम्ही लावू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये। तर हे बघा अगदी व्यवस्थित जे आपण कडेने एक लाईन मार्जिन ठेवलंय ते हाईड होईल, जेणेकरून धागे निघणार नाहीत, अशाच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे सगळीकडे। तर हे बघा मी लावून घेतली एका साईडची, तर अशाच पद्धतीने दुसरी पण लावून घेतलेली आहे। तर आता आपण यावरती टक्स टाकून कमरपट्टी लावून घेणार आहोत। तर इथे मी 4 इंचाचे म्हणजे आडवा 4चा आणि उभा 4चा असे टक्स टाकून घेत आहे आणि मग कमरपट्टी पण लावून घेणार आहे। तर हे बघा इथे मी व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतली दोन्ही साइडने सेम, आणि टक्स टाकून लगेचच मी इथे फिनिशिंग सहित जी कमरपट्टी आहे ती लावून घेतलेली आहे आणि नॉट्स पण लावलेले आहेत। तर हे बघा सेम मार्जिन पकडत मी त्या नॉट्स लावल्यात। तर या बोच्या मध्ये पण आपण नॉट पॅक करून तिथे खाली लटकन बनवणार आहोत, जेणेकरून खूप सुंदर असं लुक येईल त्याला। तर हे बघा अगदी व्यवस्थित गाठ पॅक करून त्याला बांधून घ्यायची आहे नॉट, ठीक आहे। तर हे बघा इथे मी 5-6 इंचाची कट करून घेतलेली आहे, म्हणजे 2 आहेत खाली लोंबतात दोऱ्या त्या 5-6 इंचाच्या आहेत, अशी 11-12 इंचाची मी नॉट कट केली होती। तर हे बघा याला आपण लटकन बनवणार आहोत। तर त्या अगोदर मी वरचे लटकन बनवायला सांगते तुम्हाला, खूप सुंदर असे रेडी होतात। तर इथे मी असं राऊंड होता 3.5 बाय 3.5चा, तर त्याचे कट करून घेतलेत पिसाचे कापड आणि साडीतील कापड, त्याला गोल राऊंड मध्ये स्टिच करून घेतले आणि मध्ये कट देऊन हे बघा अशा पद्धतीने एकदम सेंटरला कट द्यायचा आहे आणि सरळ करून घ्यायचा आहे। खूप सुंदर असे लटकन रेडी होणार आहेत, फक्त तुम्ही नीट व्यवस्थित करायचं आहे, ठीक आहे। तर हे बघा अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचंय त्याला अगदी व्यवस्थित हळवारपणे, आणि मग आपण याचं खूप सुंदर असं लटकन रेडी करणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीने सरळ केल्यानंतर त्यावरती आपण फोल्ड करून नॉट ठेवणार आहोत। तर जिकडून ज्या साइडने कट केलंय आपण त्या साइडवरतीच नॉट ठेवायची आहे, ठीक आहे। तर मी अशाच पद्धतीने जे दुसरं आहे ते पण बनवून घेतलंय आणि आता याच्यावरती ज्या साइडने आपण कट मारला होता ते अशा पद्धतीने फोल्ड करून आपण नॉट ठेवून शिलाई देणार आहोत। तर हे बघा एकदम सेंटरवरती नॉट ठेवायची आहे जी, हे बघा अशा पद्धतीने, आणि मग लॉक करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे, जेणेकरून ती आपली सेंटरमधून दुसरीकडे जाणार नाही, हलणार नाही, ठीक आहे, आणि ते हाईड होणार आहे आपण जे लॉक केलंय ते। तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि इकडच्या साइडने पण थोडीशी एकदम सेंटर नाही घेता थोडीशी अलीकडे टिप मारायची आहे, म्हणजे सेंटर पासून 1/2 इंच फक्त। तर हे बघा अशा पद्धतीने, आणि मग याला सरळ करून घ्यायचे। तर हे बघा किती सुंदर असं लटकन रेडी होतंय। तर तुम्हाला मी त्याचं जवळून लुक दाखवते, तर तुम्ही पण बनवून बघा, खूप सुंदर दिसतं हे। तर अशाच पद्धतीने मी दुसरं पण लटकन रेडी करून घेणार आहे। तर त्या अगोदर याचं लुक बघा किती व्यवस्थित आलंय, म्हणजे 2 कॉन्ट्रास्ट कलर मध्ये आपलं लटकन रेडी झालंय गुलाबाच्या फुला टाईप। हे बघा अशा पद्धतीने, हे बघा दुसरं पण बनवून घेतलंय मी त्याच पद्धतीने। तर आता आपण गाठ मारून ठेवूयात, आणि जे बोसाठी मी लटकन बनवलंय ते तो पण दाखवते। फक्त लेस लावून मी खूप सुंदर असं लटकन रेडी केलेलं आहे बोला। तर हे बघा इथे मध्ये ठेवते मी ते। तर हे बघा याला मी लटकन म्हणजे फक्त शंकू टाईप केलंय आणि त्याला लेस लावलीये, सिंपलच आहे। तर बघा किती सुंदर असं लुक आलेला आहे आपल्या ब्लाउजच्या बॅकनेकला। तर याचं जवळून लुक बघा किती सुंदर दिसत आहे। तर तुम्हाला ही आजची डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ओके, थँक्यू।